सांगली शहर आणि मिरज उपविभागात बीट मार्शल उपक्रमाचा शुभारंभ. गुन्हेगारी नियंत्रणासाठी 20 पथके रस्त्यावर. माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलात आधुनिक बीट मार्शल उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत RCP रॅपिड कॉम्बॅट पथक आणि संबंधित पोलीस ठाण्यातील अंमलदार यांच्या संयुक्त पथकामार्फत अत्याधुनिक मोटरसायकलीवरून नियमित बीट पेट्रोलिंग केलं जाणार आहे. प्रत्येक बीट मार्शल पथकाकडे वॉकी-टॉकी, पंचिंग मोबाईल, सायरन, फ्लॅशिंग दिवे आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक मोटरसायकलवर पोलीस ठाण्यातील एक अंमलदार आणि RCPचा एक अंमलदार अशा 2 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. बीट मार्शल पथके त्यांच्या कार्यक्षेत्रात सातत्याने गस्त घालून गुन्हेगारींवर नियंत्रण ठेवणे, शाळा महाविद्यालय, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, बँका, ज्वेलरी दुकाने, धार्मिक स्थळे आदी संवेदनशील भागांना नियमित भेटी देणे तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत सांगली उपविभागात सांगली शहर, विश्रामबाग आणि संजयनगर पोलीस ठाण्यासाठी एकूण 10 बीट मार्शल पथके, तर मिरज उपविभागात मिरज शहर, महात्मा गांधी आणि MIDC कुपवाड पोलीस ठाण्यासाठी 10 बीट मार्शल पथके कार्यरत राहणार आहेत. अशा प्रकारे सांगली आणि मिरज उपविभागात एकूण 20 बीट मार्शल पथके नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरली आहेत. उद्घाटन प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली संदीप भागवत, पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा मुकुंद कुलकर्णी, अतिरिक्त कार्यकारी मिरज उपविभाग तसेच सांगली शहर आणि मिरज उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार उपस्थित होते. या उपक्रमामुळे शहरातील गस्त अधिकच प्रभावी होण्यास, गुन्हेगारीवर प्रतिबंध घालण्यास तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. मिरज येथे जे बॉडी ऑफेंडर्स किंवा यांच्यावर वचक ठेवण्याकरता माननीय IG सरांनी आदेश दिले होते व्हिजिबल पोलिसिंगचे. त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्कीम अंतर्गत सांगली शहर आणि मिरज शहरमधले एकूण 6 पोलीस स्टेशन्स याच्यामध्ये आम्ही 10-20 बीट्समध्ये व्हिजिबल पेट्रोलिंग दिवसाने रात्री हे बीट मार्शल आता फिरणार आहेत. त्यांना एक अत्याधुनिक गाड्या देण्यात आल्या ज्याला लाईट्स आहेत आणि रस्त्यावर त्यांनी कारवाई करायचे आणि विशेषतः व्हिजिबल म्हणजे फिरते पोलिसिंग राहील ते आणि कोणत्याही क्षणी ते नागरिकांना मदत करू शकेल, त्याच वेळेला त्यांचा गुन्हेगारावर वचक राहील अशा प्रकारे हे पेट्रोलिंग आयोजित करण्यात आलेलं आहे. नागरिकांना काय आवाहन? नागरिकांना मी आवाहन करीन की जर कोणतीही परिस्थितीत आपल्याला काहीही मदत लागली तरी डायल 112ला जर आपण कॉल केलात तर त्याच्या आधारे आमची पोलीस मदत ही लवकरच पोहोचेल. त्याच्यामध्ये बीट पेट्रोलिंग आहे आणि बाकीचंही आहे. तर बेसिकली नागरिकांना लगेच मदत पोचावी या अनुषंगाने डायल 112 सांगली जिल्ह्याचा डायल 112चा परफॉर्मन्स काही काळापूर्वी पहिल्या 5मध्ये होता. आता गेले काही दिवस आपण पहिल्या 3मध्ये येतो आहे, बऱ्याच वेळा पहिलेसुद्धा येतो आहे महाराष्ट्रात. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर ती मदत पोचावी आणि व्हिजिबल पेट्रोलिंग राहावं या दृष्टीने नागरिकांना मी आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीत डायल 112चा उपयोग केल्यास पोलीस लगेच येतील आणि कारवाई करतील. शाळा आणि कॉलेज